या खेळपट्टीवर फलंदाजी करणं थोडंसं पोषक वातावरण आहे. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण लावलेले यष्टीरक्षक संदीप मोरे. एस्टनपासून दूर शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन पॉईंटवर आपण मुसवा यांना पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट बॅकवर्ड शॉर्ट लेग तसेच डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर. गोलंदाज राऊंड द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी पंडित भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर आणि बरोबर 10 वाजून 17 मिनिटं झालेली आहेत आणि पहिला चेंडू टाकला जातोय तिसऱ्या दिवसातील. वाह आणि पहिल्या चेंडूवर 6 धावांनी इथे सुरुवात करतोय फलंदाज सुधाकर. म्हणतात ना सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील चांगला होतो. मात्र बघूया पंडित भोईर यांना ते मान्य आहे का. सुरुवात तर षटकारांनी केलेली आहे. मरोई दिवे संघाचे फलंदाज सुधाकर यांनी आणि ते थोडासा दबाव असेल कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण असतं गोलंदाजावर कारण की किती धावा जातील हा मनामध्ये विचार सतत घोंगावत असतो. कारण की पहिल्या चेंडूवर आपण 6 धावा खर्च करतोय तेव्हा निश्चितच थोडंसं मनोबल हे खचलेलं असतं. मात्र बघूया या षटकारातून स्वतःला कसे सावरून घेतात गोलंदाज पंडित भोईर. मी डावाला सुरुवात होण्याआधीच उल्लेख केला होता सुधाकर यांचा की डावखुऱ्या फलंदाजांसाठी सकाळच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी चांगली साथ देईल. पोषक वातावरण देखील आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार देखील त्यांनी मारलेले आहे. बघूया नाना मात्रे काहीतरी कानमंत्र देत आहेत की पुढील चेंडू सुधाकर याच्यासाठी तुम्हाला कुठल्या लाईनमध्ये टाकायचे आहेत. पंडित भोईर देखील अनुभवी खेळाडू आहेत. चला वेल कमी का बघा प्लीज. पहिल्या चेंडूवर आपण जवळजवळ 2 मिनिटापेक्षा अधिक वेळ घेतलेले आहे आणि 6 चेंडू टाकण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ दिला जातोय. 6 धाब्यांनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. इथे फटका फसलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होता मात्र हवा तसा समाचार घेता आला नव्हता आणि आता मात्र खरोखरच पंडित भोईर यांचं कौतुक करावं लागेल कारण की षटकार पहिल्या चेंडूवर खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात बाद केलेले. निश्चितच संतोष सलामीला आले होते. आता मात्र फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर संजय आलेले आहेत. मरोई दिवे संघाची सुरुवात पहिल्या चेंडूवर षटकारांनी झाली मात्र दुसऱ्या चेंडूवर जोशी 11 बादवड संघाने देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेले आहे. 1-6 पहिल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन गोलंदाज पंडित भोईर. बघूया संतोष षटकातील 3रा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाज ओव्हर द विकेटनी पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवरून सज्ज. फुलटॉस चेंडू आणि इथे बिमर. निश्चितच इथे बिमरची फेकी आलेली आहे आणि 1+2 धावा अशा एकूण 3 धावा या चेंडूवर
येतील ते मरोई दिवे संघाच्या फलकावर पंच गोरख पाटील सरांचा इशारा आहे. हा चेंडू भीमर आहे. 2+1 आणि हा चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या झाली ती 9 धावा. बघूया संतोष फ्री चेंडूचा कशा प्रकारे फायदा उचलतील आणि इथे हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे आणि फ्री हिट कायम असेल. फलंदाजाला तुम्ही या चेंडूवर फक्त धावचीत बाद करू शकता. अतिशय चांगला चेंडू बघा. बॅटची इनर एज लागून चेंडू शॉट तडम्यांवर अडवला गेलाय. वेगवान चेंडू हाताला होता. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 11 वर. 1/11. पहिलं षटक थोडस आपण नाट्यमय परिस्थितीमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर बिमार, चौथा वाईट आणि 5व्या चेंडूवर सिंगल. बॅकफुटला गेले होते मात्र चांगली गती चांगली दिली होती चेंडूला. लाईन देखील चांगली होती. निर्धाव चेंडूची सांगत होते इष्टरक्षक संदीप मोरे. इष्टनच्या मागे, इष्टनपासून दूर इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी वापशी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पंडित भोईर यांनी ती खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. बघूया नाना चेंडूच्या समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेली आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/13. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. निश्चितच मी तर म्हणेन की चांगला कमबॅक केलेले आहे. पुढील 5 चेंडूवर 7 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर 6 धावा दिल्या होत्या. अशा एकूण पहिल्या षटकामध्ये 1/13. अगदी बरोबर आहे. पहिल्या 2 चेंडूवर 9 धावा होत्या. वेलकम सुनीलजी भोईर. जोशी इलेव्हन बादवाड आणि मरवाई दिवे असा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर जय बजरंग कारिवली आणि स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे अशी पुढील लढत पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच पुढील 2 संघादरम्यान नाणेफेक उडवली जाणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या ऑफिशियली रिपोर्टिंग आणि आपल्या खेळाडूंची लिस्ट आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवायची. वेलकम संदीपजी पाटील. नंदकिशोर कारभाव हे संघाचे क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते आणि त्यांचा स्मृती संघ जय बजरंग कारिवली चालू हंगामाचा विचार केला तर जय बजरंग कारिवली संघ कानाई स्पोर्ट पाये स्पर्धेचा विजेता संघ आहे. अतिशय चांगला चेंडू. पंडित भोईर यांनी षटकारांनी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र सुभाष यांनी दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली आहे डॉट चेंडूनी. धावसंख्या 13. अतिशय चांगला लेटकटचा फटका आपण पाहतोय. संतोष यांच्या बॅट मधून तिसरी धाव घेण्यासाठी डेंजर एनला बघूया आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे 4 धावा या पलून पूर्ण केल्या आहेत.
दुसऱ्या चेंडूवर संतोष आणि संजय यांनी तब्बल 4 धावा पूर्ण केल्या आणि 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये संजय धावचीत बाद झालेले आहेत. धावसंख्या 17, 2 बाद 17 धावा. बघूया चौथ्या क्रमांकावर मला वाटतं प्रताप आलेले आहेत. बघूया संतोष यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 7 धावा पाहतोय. 4 चेंडूंचा सामना. मला वाटतं प्रदीप भोईर आहेत. प्रदीप भोईर ॲडव्होकेट आहेत आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्यांना पाचारण केलेले आहे. संतोष चांगली फलंदाजी करतात. धावफलक मात्र त्यांनी हलता ठेवलेले आहे. सिंगल डबल ने धावफलक हलता ठेवलेले आहे. प्रत्येक चेंडू बॅटवर घेत आहेत. धावसंख्या झाली ते 19. स्ट्राईकवर संतोष, नॉन स्ट्राईकवर प्रदीप भोईर. सुभाषांच्या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले आणि आतापर्यंत त्यांनी 6 धावा खर्च केलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार धावून पूर्ण केला होता आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस केला जातोय, बदल केला जातोय. शॉट थर्डमॅन आणि गली पॉइंट थोडासा बाहेर घेतलेले आहे. बघूया गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळतील. ते मात्र हलक्यातून चेंडूला समोर केलेले आहेत. मिडॉन क्षेत्रामधून योगेश यांनी चेंडू उचलला आहे. अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 21. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल धावा इथे संतोष यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच बघा 13 मिनिटांचा वेळ झालेला आहे आणि अजूनही दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मुसावा यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र एकापेक्षा जास्त काही नाही आहे. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. बावीस धावा. प्रदीप भोईर पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकवर आणि एक चांगला फटका आपण पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आहे. 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. म्हणजे सुभाष यांनी 10 धावा खर्च केल्या. पंडित भोईर यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या. अशा निर्धारित 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 वर मरवाई दिवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नाही अगदी बरोबर आहे. बघा तब्बल 14 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. 10 वाजून 17 मिनिटांनी आपण सामना सुरू केला होता. पहिला चेंडू टाकला होता आणि 10 वाजून 31 मिनिटं झालेली आहेत. नंदकिशोर खारबाव ए संघाच्या खेळाडूंची लिस्ट आमच्या समोरच्या कक्षामध्ये आलेली आहे. जय बजरंग कारिवली संघाने देखील आपल्या प्ले 11ची लिस्ट द्यायचे. वेलकम दयानंद दादा माली. गुरुदत्त 40+ सिनियर संघाचे उत्कृष्ट खेळाडू मनकोली गावचे समाजसेवक आपलं देखील सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम योगेशजी पाटील साहेब. आपण मंचावर यायचंय.
भिवंडी तालुका आणि 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष, नामांकित उद्योजक कारभाव, तसेच आज सूर्यकांत पाटील यांना देखील आपण आज इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत बऱ्याच दिवसातून. वेलकम. तिसरं षटक हाताळण्यासाठी गुरु आणि चेंडूला शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल. प्रदीप भोईर यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार येते. अतिशय चांगला टायमिंग, ताकद देखील तितकीच झोकून दिली होती या फटक्यामागे आणि परिणाम स्वरूप आपण बघितला या चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 29. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता पंडित भोईर यांच्या देखील पहिल्या षटकामध्ये आणि इथे देखील हा चेंडू बिमार आणि सीमा रेषेच्या बाहेर. म्हणजे 6+1 अशा 7 धावा या चेंडूवर देखील आलेल्या आहेत. गुरु यांनी सुरुवात तर मात्र खूप खराब केलेली आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र लिगली एकच चेंडू झालेले आहे, म्हणजे एक चेंडूवर 13 धावा असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हा चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या 36. चांगला धावसंख्येला आकार आलेला आहे. डेंजर एंडकडे धावसंख्या प्रवेश करते असं म्हणायला हरकत नाहीये. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 36 धावा. सतीश प्रवीण लक्की गोंडले यांचा अजून येणं बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू, अंधराईचा फटका, एकच धाव येईल. धावसंख्या झालेली ती 37. वेलकम सचिन माली. गुरु ओव्हर द विकेट. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू संतोष यांच्यासाठी ऑन साइडला फटका केलेले. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचीत बाद. विकेटवरून चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील तितकाच चांगला झाला होता. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर केला होता आणि अतिशय चांगला निर्णय. लाईव्ह टेलिकास्ट देखील खूप छान आहे. होम फोटो लाईव्ह. वेलकम जय बजरंग कारिवली. योगेनभाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या खेळाडूंची लिस्ट आपण द्यायचे सामना सुरू होण्याआधी. आपल्या खेळाडूंची लिस्ट आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपण द्यायचे. आपले 45 वयोगटाचे खेळाडू आणि 38 वयोगटाचे खेळाडू आपल्या संघामध्ये कोण कोण आहेत याचं आपण नमूद करायचं आहे. वेलकम सुनील शेलके सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाजीसाठी यष्टीरक्षक प्रवीण पाटील आलेले आहेत क्रमांक 5 वर. म्हणजे 3 फलंदाज बाद झालेले आहेत 38 या धावसंख्येवर. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या क्षणी, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली लाईन अँड लेन. पहिल्या चेंडूवर 13 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय चांगले चेंडू हाताळलेले आहेत. प्रवीण सारख्या फलंदाजाला आपण सलग 2 चेंडू निर्धाव टाकता म्हणजे गोलंदाजामध्ये निश्चितच चांगली गुणवत्ता आहे. धावसंख्या 38 वर थांबलेली आहे आणि इथे मात्र लाईन चुकीची. पंच गोरख पाटील सरांचा इशारा आहे. वाईट बॉल. 39 धावा. तिसऱ्या षटकातील खेळ सुरू आहे आणि शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 3 बाद 39.
गोलंदाज गुरु ओव्हर द विकेट आणि इथे देखील शरीरापासून दूर ठेवला होता. लाईन चांगली आहे आणि सलग 3 चेंडू प्रवीण पाटील साठी निर्धाव हातलेले आहेत. 39 वर 3 गडी गमावलेले आहेत 3 षटकामध्ये. मरोई दिवे संघानं प्रथम फलंदाजी करताना. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मला वाटतं सचिन येथील. अगदी बरोबर. बघा आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की तिसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या चेंडूवर 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, म्हणजे निश्चितच चांगलं कमबॅक करून दिलं होतं. 5 मध्ये ते 3 दिल्या आणि 1 मध्ये 13. असं क्रिकेटमध्ये होतच राहत आहे. शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सचिन 39 वर 3 गडी गमावलेले आहेत. मरोई दिवे संघानं. गोलंदाज तयार. प्रदीप स्ट्राईक वर असतील आणि पहिल्या चेंडूला गलित क्षेत्रामधून खेळून काढला होता. 2 धाव पूर्ण केले आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 41. जय बजरंग कारिवली आणि स्वर्गीय नंदकिशोर कारबाव ए दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचंय. चालू सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपण पुढील 2 संघामध्ये नाणेफेक करताना इथे प्रदीप भोईर जेलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. चौथा आदरा बसतोय तो मरोई दिवे संघाला 41 या धावसंख्येवर. सुभाष यांच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाजीसाठी सतीश खेळपट्टीवर एंटर झालेला आहे. सतीश आणि प्रवीण. वेलकम विनोददादा पाटील, नंदकिशोर कारबाव संघाचे सर्वा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्राइक वर सतीश, नॉन स्ट्राइकला प्रवीण, गोलंदाज सुभाष. षटकातील पुढील चेंडू हवा तसा बॅटवर आलेला नाही. मुसावा यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 42. वेलकम जगदीशजी कारभारी, नंदकिशोर कारबाव हे संघ हळूहळू या क्रीडानगरीमध्ये पोहोचतोय. निश्चितच दोन्ही संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्वर्गीय नंदकिशोर कारबाव ए आणि बी दोन्ही संघांचे एकाच दिवसामध्ये सामने आहेत आणि इथे फलंदाज बाद. प्रवीण पाटील आज फलंदाजी मात्र नावाला साजेशी करता आलेली नाहीये. बघा 4 चेंडूमध्ये त्यांना एकही धाव काढता आलेली नाहीये. याआधी गुरु यांनी त्याला 3 चेंडू निर्धाव टाकले होते. निश्चितच मित्र म्हणणे की एक चांगली गोलंदाजी सचिन याच्याकडून चांगलं कमबॅक केलेलं आहे. असं वाटलं होतं की 50+ धावा होतील. पहिल्या षटकात आल्या होत्या 13, दुसऱ्या 10, तिसऱ्यामध्ये 16 आणि या चौथ्यामध्ये सचिन याच्याकडून चांगली गोलंदाजी. फक्त 3 धावा दिले. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाले आणि 1 गडी बाद केलेला आहे. 2 गडी बाद केलेले आहेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाजीसाठी प्रताप आलेले आहेत.
चला बघा 25 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आतापर्यंत. 10:17 पहिला चेंडू टाकला होता. 10:42 मिनिटं झाली आहेत आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. लॉंग लेग सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या झाली ती 43. शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी सतीश स्ट्राईकवर असेल. गोलंदाज सुभाष आपल्या बॉलिंग मार्कवर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. जयबजरंग कारिवली आणि नंदकिशोर खारबाव नंदकिशोर खारबाव संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. जयबजरंग कारिवली संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करा आणि लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक अगदी बरोबर आहे बघा. गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचं अचूक गुणलेखन. मरोई दिवे संघाने 44 धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकामध्ये आणि ते 4 षटकामध्ये धावा विजयासाठी बनवायच्या. जोशी इलेव्हन भादवड संघाला 45. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जोगेनभाई आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मान्यवर कक्षामधून मी दयानंद माले यांना विनंती करतो आपण यायचंय. वेलकम नरेश भाऊ कारभारी कालिका माता खारबाव सिनियर 40+ संघाचे संघनायक. भाऊ आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. नरेश दोन्ही संघाचे संघनायक स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्टँड मध्ये आम्हाला जॉईन होते. संदेशजी पाटील वेलकम. जोगेनभाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना असेल आणि आमचे दोन्ही मान्यवर दयानंद माली तसेच नरेशजी कारभारी या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघनायक आवाज देईल? जोगेनभाई आवाज देतील. काटाचं म्हणणं आहे अगेन्स्ट नाही काटाच आलेले आहे. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक जिंकलीत. जोगेनभाई सकाळचं सत्र आहे. सर्वप्रथम आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण कराल. समर्थ संघ स्वर्गीय नंदकिशोर खारबाव एक बलाढ्य संघ आपल्या न्यू 40+ मध्ये म्हटलं तर या संघाचं खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. आपला संघ देखील तितक्यात ताकदीचा आहे. एक अजिंक्यपद आपल्या संघाने देखील पटकावलेले आहे. कानेस्पोर्ट त्यानंतर मात्र कुठेतरी संघ आपला स्ट्रगल करतोय. काय रणनीती आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न. संपूर्ण संघ आपल्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरलेले आहे. हो. कसे वाटते स्पर्धेचं आयोजन? नियोजन चांगलं आहे आणि मी सर्वप्रथम मानकुली संघाला धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद जोगेनभाई. आपल्याला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. संदेश भाऊ नाणेफेक हरलात. प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकीचा कॉल किती महत्त्वाचा होता आपल्यासाठी? आम्ही नाणेफेक जिंकली असती तरी आम्ही फलंदाजीच करणार होतो. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. किती धावांचं लक्ष देण्याचा प्रयत्न असेल जयबजरंग कारिवली संघासमोर? 40-45+. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? सरपंच चषक 2021-22चं नियोजन आयोजन भरपूर चांगलं आहे आणि मानकोली बी या संघाने आम्हाला या स्पर्धेत सहभागी दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद. बघा मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. जयबजरंग कारिवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव नाणेफेक जिंकून कारिवली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी खारबाव संघाला आमंत्रित केले. जवळ समोरच्या कक्षामध्ये तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके सर. धन्यवाद करम केणी सर. हॅलो. यानंतर मित्रांनो सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही निश्चितच ज्या
सामन्याची नाणेफेकी झाली. जय बजरंग कारोली वर्सेस नंदकिशोर खारबाव ए या दोन संघांदरम्यान खेळवला जाईल. तत्पूर्वी जाऊया हा जो सामना आजच्या दिवसात तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. इथे मात्र पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती धावफलक जर आपण धावफलकावर नजर टाकली तर ते आहे 44 आणि 45 धावांचा लक्षात इथे मात्र पाठलाग करताना आपण यानंतर जोशी 11 भादवड या संघाला पाहू शकता. चौथा हिरवा 40+ आयोजित सरपंच चषक 2021-22 खऱ्या अर्थाने 2021 ला स्पर्धेला सुरुवात झाली आणि 2022 मध्ये या स्पर्धेची सांगता आपल्याला इथे मात्र होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच इथे मात्र मार्गक्रमित करायची आहे. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपत असणाऱ्या गणरायाला मित्रांनो वंदन करूया आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना उपस्थित सर्व प्रेक्षक आणि त्या मान्यवर आणि त्याचबरोबर युट्यूब वाहिनीद्वारे आमच्या बरोबर जोडले जाणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या हसरा सकाळी मनपूर्वक सस्नेह स्वागत करून मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जाऊया. धन्यवाद सुनील शेळके सर. तर मरोई दिवे संघासाठी परीक्षित गावदेवी दिवे संघाचे सहकारी खेळाडू त्यांनी शुभेच्छा दिलेत. तसेच आमच्या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद परीक्षित भाऊ. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण चालू सामन्याच्या समालोचनाकडे. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके सर. कशा प्रकारे फलंदाजी होते की गोलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील सुनील शेळके सर. धन्यवाद काराम केणी सर. आजच्या दिवसातील खरं तर हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचं दुसरं सत्र मित्रांनो आपल्या समोर निश्चितच अगदी अल्पावधीत इथे मात्र सुरू होईल. हसरी अशा पद्धतीचं सकाळी प्रसन्न सकाळी सकाळचं वातावरण निश्चितच प्रत्येकासाठी आल्हाददायक असतं. खरं तर या वर्षातील ही दुसरी सकाळ आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस वर्षातील पहिला दिवस होता आणि निश्चितच आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आहे. या वर्षामध्ये तुमच्या सर्वांचे जे संकल्प आहेत ते संकल्प पूर्णत्वास निश्चितच परमेश्वर घेऊन जावो नेबो अशा पद्धतीचा मानस समालोचन कक्षातून व्यक्त करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे गोलंदाजीसाठी तयार असतील संजय भोईर आणि फलंदाजीसाठी तयार आहेत बाळू आणि त्यांच्या साथीने पंडित. पहिला चेंडू स्टेप आउट करून खेळून काढले. 38 सर्कलच्या अगदी समोर जाऊन चेंडू लँड होतोय आणि एक धाव पूर्ण असेल. दुसरीसाठी निघाले 2 धावा दरम्यान इकडे मात्र पूर्ण झालेले आपण निश्चितच पाहू शकता. पहिला चेंडू आहे आणि स्टेप आउट होऊन निश्चितच हा चेंडू खेळून काढला आणि 38 सर्कल जरूर निश्चितच इकडे मात्र भेदलं गेलं. परंतु क्षेत्ररक्षणाची रचना जी आहे ज्ञानेश्वर मुकादम सर अतिशय चांगली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये तुम्ही निश्चितच डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवता. त्यावरून तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहात त्याचा अंदाज निश्चितच फलंदाजांना येईल. गोलंदाज तयार. याही वेळेस स्टेप आउट होऊन खेळायचा होता. इनर एज ऑफ द बॅट चेंडू निश्चितच विकेट्सच्या मागे जातो आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये एक धाव घेण्याची संधी होती. ती धाव इकडे मात्र कंप्लीट केली गेली. त्रिगुणात्मक 3 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित सरपंच चषक 2021-22 हे भव्य दिव्य मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा संजय भोईर. 3 धावा धावफलकावर 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. समोर खेळून काढलाय ओव्हर द हेड ऑफ द बॉलर्स ओव्हर द बॉलर सेट आणि यावेळेस सरळ साइड स्क्रीनला जाऊन चेंडू वेधतोय आणि यावेळेस अप्रतिम दर्जेदार चौकार. शकलात हा चौकार येतो. धावफलक 4 ने वाढतं. धावफलकाला चांगली चालना इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. 7 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले मित्रांनो आपण पाहू शकता. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा संजय भोरी नावाच्या गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. त्यांनी आखलेले जे प्लॅनिंग आहे त्याला चांगलं प्रत्युत्तर मिळत आहे. फलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. नो हाफ मेजर्स 1 बाउन्स ओव्हर द रॉप. यस दिस इज वेटिंग फॉर दी अंपायर सिग्नल. टीव्ही रिप्ले मध्ये निश्चितच आम्ही इकडे पाहू शकतो.
नाही बाहेर आहे षटकार आहे. नाही आपण बघतो तर बोलायला पाहिजे ना, असं काय पंच एवढ्या लांबून काय बघणार आहे. यस, आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवले. हा पंचांच्या माहितीसाठी हा षटकार आहे. टीव्ही रिप्ले मध्ये निश्चितच पाहतो आम्ही. सीमारेषेच्या अगदी पलीकडे चेंडू जाऊन लँड झालाय. धावफलक इथे मात्र 6 ने पुढे सरकेल आणि 13 पर्यंत जाऊन पोहोचलेले धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत. यस, पंचांनी अधिकृत इशारा करा. गोलंदाज संजय कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याचदा त्याच्या माध्यमातून अशी गोलंदाजी कधी होत नाही. यावेळेस मोठा फटका आहे, पाहायचंय याही वेळेस 1 बाउन्स ओव्हर दी रोप आणि हा ही चौकार. द विकेटने गेलेत, परंतु यावेळेस निश्चितच 100 बडकर एक चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. ते पंडित नावाच्या या फलंदाजाच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. इथे हे यावेळेस एक एंड तर नॉन स्ट्रायकर फलंदाजाने अगोदरच सोडली होती आणि ही धाव निश्चितच इथे मात्र पाहायचंय धावबादच्या रूपाने गडी बाद होतोय का. पंच धावबादच्या रूपाने गडी बाद आहे ना. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, बिंदाजी पाटील यांच्याकडून ओम फोटो स्टुडिओ अनिल केनी यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं लाईट वेलकास्ट दरम्यान मैदानावरचं पाहायला मिळतं. त्याबद्दल शुभेच्छा आलेल्या आहेत बिंदाजी पाटील साहेबांकडून. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडले पंच आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, इतर खेळाडू आतमध्ये नको. संदीप मोरे
एकमार्गी वाहतूक निश्चितच झाली होती. एकच फलंदाज स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज जागेवरच होता. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजाने प्रयत्न केले आणि दरम्यान हा चेंडू निश्चितच डॉट आलेला आपण पाहिला आणि हे षटक पहिले ते मात्र संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर नजर जर टाकली तर 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक संपल्यानंतर 17 धावा यावेळेस या धावफलकावर लागलेल्या आहेत. 40+ क्रिकेट असो वा रेग्युलर क्रिकेट असो, भिवंडी तालुक्यातील हा नियम आहे. दोन्ही एंडने प्रयत्न होणं फार गरजेचं आहे. तरच धाव तिकडे मात्र कंप्लीट दिली जाते. अदरवाईज ती धाव कंप्लीट मांडण्यात येत नाही आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तेच घडलं होतं. फलंदाजीस यावेळेस स्ट्रायकिंग एंडला उपलब्ध असतील बाळू. गोलंदाज क्रमांक 2 साठी तयार असतील यावेळेस सुधाकर मिस्टर निश्चितच डिपेंडेबल ज्यांना आपण म्हणू शकता. प्रत्येक गोष्ट ज्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने होते किवनी दिवे संघासाठी यावेळेस क्रमांक 2चं षटक सुधाकर. पहिला चेंडू इथे मात्र फटका चांगला पाहायचा. झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. प्रवीण तिकडे तैनात आहेत. कोणती मिस्टेक इथे मात्र होत नाही आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा हदरा. बाळू बॅक टू द पॅव्हिलियन. तो यावेळेस मात्र कोणतीही चूक झाली नाही. चांगला फटका दरम्यान आपण पाहिला आणि झेलही तितकाच चांगला इकडे मात्र टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं. पहिला चेंडू पहिला गडी बाद, पहिला हदरा इथे मात्र लागलेला आहे. जोशी 11 भादवड या संघाला. क्रमांक 3 साठी सुभाष नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहू शकता. पंडित याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. 4 चेंडूंचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 14 धावा धावफलकावर इथे मात्र त्याने जोडलेले. गोलंदाज तयार सुधाकर. इथे फुलटॉस आहे. याही वेळेस झेल झालेला आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय प्रवीण. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. होऊ शकता. ही स्पर्धा 31 डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता मात्र 2 तारीख या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. एकही आपण गोलंदाज असा पाहिला नाही की ज्याने 3 सलगच्या चेंडूंवर 3 गडी बाद केलेले आहेत आणि त्या उंबरठ्यावर इथे मात्र सुधाकर नावाचा गोलंदाज जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर मित्रांनो आपल्याला निश्चितच आठवतोय. आणि विकेट हॅट्रिकचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेतन शर्माने भारतासाठी सर्वात पहिली विकेट हॅट्रिक मात्र दरम्यान तिकडे साधली होती. लॉंग रनअप सुधाकर इज गेटिंग रेडी दिस टाइम टू सुभाष. इथेही लो फुल टॉस आहे. या अगोदर जो चेंडू हाताळला होता त्या चेंडूची रिप्लिका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. धाव बाद करण्याची संधी आहे. यावेळेस मैदान सोडावं लागतं. गुरु या फलंदाजाला आणि जोशी 11 भादवड संघाला लागलेला हा 3रा धक्का. मित्रांनो आपण निश्चितच टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता ज्यामध्ये गणेश दादा केनी आहेत, दयानंद माळी आहेत, पशु नावाचा निश्चितच हा डिटर फलंदाज इथे मात्र अवेलेबल व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण पाहू शकता बॅक साईडला श्रीकृष्ण माळी असतील, सुनील दादा भुईर असतील आणि निश्चितच त्यांच्या साथीने रुपेश म्हात्रे यांना आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता आणि इतर सर्व मान्यवर दरम्यान निश्चितच आपण पाहतो
आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडले आपल्याला पाहायचं. निश्चितच एक गडी धावबादच्या रूपाने बाद झाला. ओव्हर हॅट्रिक निश्चितच म्हणता येईल, कारण 2 गडी सातत्याने झेलबादच्या रूपाने बाद झाले होते आणि त्यानंतर धावबादच्या रूपाने एक गडी इथे मात्र बाद झालेला आहे. सुरुवात फार चांगली राहिली होती जोशी इलेव्हन भादवड संघाची. कमबॅक करून दिलाय सुधाकर याने. इथे हा चेंडू आहे, चेंडू फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त इथे मात्र दिशा देण्यामध्ये समर्थ ठरला फलंदाज. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी जातील यावेळेस. व्हेरी लेट थ्रो, खूप उशीर झाला इथे मात्र हा चेंडूची फेकी करण्यासाठी या क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. खरं तर क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेत होत असते. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फेकी, आणि ती विशिष्ट गतीने जलद गतीने व्हावी आणि त्यानंतर एंड जो आहे तो निश्चितच ॲडिक्वेट एंड तिथे मात्र चूज केला गेला पाहिजे. कधी कधी रॉंग एंडला फेकी सुद्धा येत असते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. जर्सी नंबर 10 सुधाकर. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झालेले आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. समोर ठेवलंय यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट, यस. नो हाफ मेजर्स. बिग 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 विकेट, बिग ब्लो, बिग लॉस. बाद होत असतील तर निश्चितच फलंदाजीचा हा जो क्रम आहे पूर्णपणे उद्ध्वस्त होत असतो आणि निश्चितच हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. गोलंदाज सुधाकर गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. या षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. याही वेळेस फुल टॉस आहे. चेंडूपळीचा कोणता संपर्क नाही आणि पंच अल्टिमेटली आमच्याकडे वळले. अधिकचा वेळ पंचांनी जरूर घेतला आणि त्यानंतर निश्चितच ही जी लाईन आहे ती फारकली, त्यावर नजर ठेवली, चाचपणी केली आणि त्यानंतर आमच्याकडे वळले आणि यावेळेस हा चेंडू वाईड इथे मात्र घोषित केला गेला. अवांतर एकदा धोपालकर जोडली जाईल आणि 21 धावा यावेळेस त्या धोपालकर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण पाहू शकाल की 24 धावांची गरज असेल आणि 13 चेंडूंचा खेळ यानंतर शेष आहे. खरं तर पाहायचा हा चेंडू खरं तर फार महत्वाचा आहे. पाहू कशा पद्धतीने हाताळतील सुधाकर. इथेही फुलटॉस आहे. स्पर्श मात्र झाला होता. रिॲक्शन टाइम फार कमी होती. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न दरम्यान आपण पाहिला. उडता सुधाकर ही आपल्याला अनुभवायला मिळाला. असफल अयशस्वी प्रयत्न राहिला. या चेंडूवर आली धाव 1 आणि 1ने धावफलक वाढत असताना नेल्सन फिगर 22 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथे संपला. तिसरं षटक जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत जाऊया डीजे लियानच्या माध्यमातून. ही सकाळ अजून हसरी
दोन षटकांचा खेळ संपला मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये धावपलकर नजर टाकली तर आपण 22 धाबा धावपलकर आहेत, 45 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करताना दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जोशी 11 भादवड या संघाचं सुरू आहे. खरं तर फार मोठ्या हार्ड हिटर या फलंदाज या निश्चितच फलंदाजी क्रमामध्ये जरूर असले तरी 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार लकी. इथे फुलटॉस आहे, फक्त आणि फक्त दिशा दिली डीप मध्ये प्रवीण अवेलेबल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी इथे चांगली आहे आणि एक धाव दरम्यान इकडे मात्र अंकित केली गेली. हेमंत नावाचा नवीन फलंदाज सुभाष याच्या साथीने. खरं तर या अगोदरच्या षटकाच्या अंतिम चेंडूवर चांगला प्रयत्न ज्ञानेश्वर तिकडे मात्र राहिला आणि सुभाष याचा झेल जर पकडता आला असता सुधाकर याला तर या सामन्यामध्ये निश्चितच आव्हानं जी आहेत ती मात्र वाढली असती, वृद्धिंगत झाली असती फलंदाजी करत असताना जोशी 11 भादवड या संघासाठी. लकी पुन्हा एकदा तयार असतील. इथे समोर ठेवले, फटका चांगला आहे, पायाचा फटका फसला की अंतर मिळेल. यस इट इज इन टू द आर्क अँड आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. या स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या मुसाभाई यांनी खरोखर इकडे मात्र फार मोठा फटका दाखवला आणि आर्क मध्ये चेंडू ठेवला होता आणि या एका चेंडूचा सामना करत असताना निश्चितच एक षटकार दरम्यान आपल्याला ते मात्र पाहायला मिळाला. यानंतर लकी काय करतील, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस व्यासपीठावर दोघे बसलेले असतात त्यावेळेस फार चांगला संवाद त्यांच्यामध्ये सुरू असतो, मैत्री असते, परंतु मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो कोणी कोणाचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा शत्रूही नाही. गोलंदाज तयार. इथेही फुलटॉस आहे, यावेळी शरीराचा वेध घेतला गेला. लक इज इन फेवर ऑफ जोशी 11 भादवड. नशिबाचा चौकार. कारण अगोदरचा एक षटकार आला त्यानंतर हा चौकार आला, परंतु अनेक उन्हाळी आणि पावसाळी लकी यांनी पाहिलेले आहेत. पाहायचं यानंतर कमबॅक त्याच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळतो का. धावपलकर धावा जोडल्या गेल्या 4 आणि एकूण धावसंख्या झाली 33. 9 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. इथेही समोर ठेवलं, यावेळेस कनेक्शन चांगलं डीप मध्ये प्रवीण ज्यावेळेस असतील त्यावेळेस क्षेत्ररक्षण मित्रांनो चांगलं होत आहे. हे असं आतापर्यंत चित्र आपण पाहिलेलं आहे. एक धाव धावपलकर जोडली गेली, 34 धावा धावपलकर निश्चितच इकडे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये आपण पाहिलेले एक धाव दरम्यान इकडे मात्र अगोदर पहिल्या चेंडूवर होती, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 4 धावा 22च्या आल्या, एक धाव इकडे मात्र आली गेली आणि आपण पाहतो निश्चितच गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका आहे, पाहायचा आहे. सुभाष आणि हेमंत नावाचे 2 फलंदाज एरियल रूटने खेळणं पसंत करतात, स्लॉक करतात चेंडूला आणि डीप मध्ये तो क्षेत्ररक्षक आहे जे जाळं विणलं जातं हे चांगलं आहे. खऱ्या अर्थाने तीच लाईन इकडे मात्र दिली जाते, लेंथ तीच ठेवली जाते आणि फटकाही त्याच पद्धतीचा येतो आणि क्षेत्ररक्षकही तोच आपल्याला इंटू द ऍक्शन पाहायला मिळतो. धावफलक 35, 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. खरं तर हा चेंडू निर्धावेनं फार गरजेचा असेल केवणी संघासाठी. पाहायचा आहे लकी. इथे मात्र शॉर्ट ऑफ गोल लेंथ आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, एक धाव पूर्ण असेल, दुसरीसाठी जातात का पाहायचंय. सतीश नावाचा क्षेत्ररक्षक, फेकी चांगली राहिली आहे आणि अंतिमतः इथे मात्र हे मैदान सोडावं लागतं. सुभाष या फलंदाजाला हाही गडी अतिशय महत्वाचा इथे मात्र होता. यावेळेस मैदान सोडून निश्चितच पॅव्हिलियन कडे जात असताना सुभाषला आपण पाहतो आणि जोशी 11 भादवड संघासाठी लागलेला हा 5वा धक्का. मोठी जादू आहे खऱ्या अर्थाने. व्यासपीठ हे निश्चितच अशा पद्धतीच्या संगीताने त्यांच्या जीवनाला ज्यांनी सुरुवात केली ऐकून
आणि अशाच मान्यवरांनी व्यासपीठ इथे मात्र भरलेलं आहे आणि जुनं संगीत आणि नवीन संगीत यामध्ये खूप सारा अशा पद्धतीचा फरक आहे. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा अशा पद्धतीचं संगीत आपण जुन्या काळी खरं तर ऐकत होतो आणि यावेळेस आरमुट्या नावाचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. किती फरक आहे खरं तर या दोन्ही रचनांमध्ये, परंतु माणसाचं वर्तनही त्याच पद्धतीने इथे मात्र होत चाललेलं आहे. माणुसकी कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचं संगीतही खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपात दरम्यान तिकडे मात्र रचलेलं गीतकाराच्या माध्यमातून आपण निश्चितच पाहतो. क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सतीश नावाचा गोलंदाज, मिस्ट्री गोलंदाज आहे. कोणत्या वेळेस कोणता चेंडू दरम्यान हाताळेल हे मात्र कोणी सांगू शकत नाही, त्याचा अंदाज आपण व्यक्त करू शकत नाही. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कालचा एक सामना मला आठवतो निश्चितच, ज्यामध्ये सोमनाथ नावाचा गोलंदाज होता. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती आणि तो सामना निश्चितच गोलंदाजीच्या जीवावर तिकडे मात्र जिंकला होता. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला निश्चितच तिकडे मात्र परास्त केलं होतं. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना मित्रांनो. स्पर्धेचा तिसरा दिवस. जर्सी नंबर 45 सतीश ऑन हिज बॉलिंग मार्क. पहिला चेंडू, याच गोष्टीचा उल्लेख सातत्याने या अगोदर मी केला होता. सतीश असा गोलंदाज आहे, कोणता चेंडू कधी टाकेल हे मात्र कोणी बाकीत करू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये त्याचा परिचय त्याने दिला. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरतंय. सतीशला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. हाताचा चेंडू, इथे मात्र अँगल चेंज केला, अधिकची इथे मात्र गती दिली नाही, चेंडूवर वळण जास्त दिलं आणि बाईकच्या रूपाने एक धाव इकडे मात्र अंकित केली गेली. आशाळभूत नजरेने हेमंत गोळवी इथे मात्र पंचांकडे पाहतात. त्यांना असं वाटलं की कदाचित हा चेंडू वाईड घोषित केला जाईल, परंतु दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे, इतर कोणाची दावेदारी त्यावर निश्चितच कधीही नसते. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. धावपलकर धावा 37 आणि इक्वेशन उरतंय 4 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू इथे मात्र फटका मोठा आहे. झेल घेण्याची संधी लकी याच्यासाठी आणि यावेळेस उत्तमरित्या झेल टिपला जातोय. बॉडी बॅलन्स जरी गमावला असेल, कितीही झटके आले तरी सहन करण्याची ताकद इथे मात्र आहे. हा झेल टिपला जातो आणि हा फलंदाज सचिन याला मैदान सोडावं लागतं. जोशी 11 भादवड संघासाठी लागलेला हा 6वा आणि सर्वात मोठा धक्का. तो अभि खऱ्या अर्थाने आता मात्र डीजे लिहानचा ऑपरेटर आहे असं वाटतं आणि तो आता तो जागा झालेला आहे. कालचा हँगओव्हर त्याचा निश्चितच आता संपला असं बोलायला हरकत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये काय अप्रतिम झेल टिपला गेला. जर्सी नंबर 4 लकी याच्या माध्यमातून धावफलक स्थिर आहे. 37 धावा धावपलकर लागलेले आपण पाहू शकाल. व्हॉट इज द इक्वेशन? 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज ज्ञानबा याला आपण पाहू शकाल. 3-8 यावेळेस आडव्या पट्ट्याने इथे मात्र चेंडूला निश्चितच सीमारेषेच्या पार धाडलंय. लांबच लांब उंचच उंच गगनचुंबी षटकार. इनके सामने ना हवा काम करती है और न दवा. क्या बात. आणि समोर ठेवलं होतं यावेळेस. खरं तर जी लेंथ या अगोदर हाताळली होती आणि कुठेतरी कम्फर्ट झोन मध्ये गोलंदाज गेला असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय फटका होता. गगनचुंबी षटकार दरम्यान आपण पाहिला. मनगटी ताकद पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. 2 मध्ये 2. यावेळेस मोठा फटका. यावेळेस वाट क्रॅकिंग सिक्सर. विजयी षटकार आणि हा सामना इथे मात्र स्टाईलने फिनिश करत असताना हेमंत गुळवी म्हणजेच मुसाबाई जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. पराभूत संघ, परास्त संघ, केवनी दिबे संघ निश्चितच तुमचंही गोड कौतुक असेल. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवला. या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट निश्चितच तुम्ही दाखवलं. त्याबद्दल तुमचं गोड कौतुक. हार्ड लक लकीबाई, हार्ड लक सतीश, हार्ड लक प्रवीण अँड ऑल टीम.